सो वेलकम बॅक टू युअर ब्लॉग. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. आणि आपल्याकडे आपले मित्र आहेत, दीपांशू आहे, स्वप्नील आहे आणि आपल्या अजून एक मित्राला खूप खूप धन्यवाद, शुभम आमरे. तर बोलतात ना, प्रत्येकाचं एक स्वप्न असतो, बाईक बाईक बाईक, आणि आपण बाईक घेताना आपल्या मित्रांनाच बोलतो. तर शुभम आणि मी आलो होतो या सुंदरशा गौराईला बघायला आम्ही एक दिवशी. आणि न विचार करता आम्ही डायरेक्ट पेमेंट केला, म्हणजे हाफ पेमेंट केला. मागे शुभमनी खूप सारा सपोर्ट दिलाय. काहीतरी सीन झालाय गोप्रोचा. आपण डॉट 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 झालेला पण पत्ता पडणार आहे. लागला काय दे साहिल, पैसे दे 350. 50 दे. प्रत्येक मुलाचा एक स्वप्न असतो की त्याच्या गॅरेज मध्ये एवढे सारे बाईक्स उभे राहावा. आणि स्वप्नीलचे एक स्वप्न पूर्ण झालंय. भावाची 2 गाड्या आहेत आणि ही माझ्या लाईफची आय गेस 1 2 3 4 5वी. पहिला काय आहे? पल्सर. त्यानंतर मेट्रो. मेट्रो सार्वजनिक झाली होती, म्हणजे मेट्रो स्कूटी होती. त्यानंतर HF डिलक्स 4थी. तर ह्याही माझ्या लाईफची 5वी बाईक आहे. त्यातले 3 बाईक जे आहेत ना, ते मी एक बाईक चोरीला गेली HF डिलक्स. ऍक्च्युली सीन असा आहे, हे लोक मेट्रोचे मालक होते. ओके. आणि माझ्याकडे एक 100cc बाईक होती, जी मी ऑलमोस्ट 20 गड किल्ले केले त्याच्यावरती. त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्र ऑलमोस्ट त्याच्यावरती फिरलो, जी मी सेकंड हँड मध्येच घेतली होती. असं नव्हतं की माझ्या मित्रांनी मला दिली होती, त्यांनी मला सेल केली होती. पण ती चोरी झाली म्हणून मी विचार केला की आता मी 5वी बाईक घेईन. पण त्याआधी जेव्हा ह्या 3 वर्षामध्ये जो प्रॉब्लेम आला होता तो आहे बाईकचा. मी केव्हाही ज्या तो स्वप्नीलची बाईक घेऊन जायचो आणि दीपांशूची बाईक घेऊन जायचो. अजून एक मित्र आपला साहिल, जो खास आहे, त्याच्याकडनं आपण ही बाईकची अनवील करणार आहोत. तर हेच असतो की प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं की बाईक घेणं. आणि ही माझी 5वी बाईक आहे. पण माझे काही 5 मित्र आहेत ज्या लोकांनी मला या गोष्टीमध्ये सपोर्ट केलाय, आणि आपण आज ह्या गोष्टीसाठी आपण त्यांनाच बोलवलंय. बाकी काय वाटतं भावा तुला? खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन भावा तुला. एक आपल्याकडे ऍडव्हेंचर बाईक आले आता, म्हणजे आता आपण कुठे पण तिला घेऊन फिरू शकतो. आणि स्वप्नील काय बोलेल? काय बोलू आता भाऊ, तुझं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे आमचंही झालंय. तुझी गाडी आमची गाडी. फक्त आम्हाला चालवता येणार नाही, आमची हाईट पोचणार नाही. तू मला कधी फोन नाही करणार स्वप्नील, अँटॉर्क आहे का? माझी तशी पण स्पेअर चावी तुझ्याकडे आहे, आता ती मला परत देऊन टाक. तर एक गोष्ट आहे, माझे जेवढे पण मित्र आहेत, म्हणजे दीपांशू आहे, स्वप्नील आहे, साहिल आहे, यांच्या सर्वांच्या गाड्यांच्या चाव्या आहेत ना माझ्याकडे असतात. म्हणजे मी फक्त यांना फोन करतो, भावा गाडी पाहिजे, मग ते तेच बोलतात मला की तुझ्याकडे चावी तर माझ्या आहे. गाडीची चावी माझ्या मॅनेजरकडे पण आहे. तर सीन असंच आहे की माझ्या मित्रांनी मला या गोष्टीमध्ये लय सपोर्ट केलाय. आणि इथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे तो खरंच खूप कठीण होता, कारण मी माझ्या लाईफचे 3 वर्ष विदाउट बाईक कसा राहिलोय ते मलाच माहित आहे. माझ्या झेडेमरला मी रिपेअर नाही करू शकत, कारण ती भरपूर प्रॉब्लेम देत होती. आणि हे 3 वर्ष माझ्या लाईफमध्ये खूप अप अँड डाऊन्स होते. आता मला माहिती नाही माझा चेहरा कसा दिसतोय, कारण मी सकाळपासून ह्या स्ट्रेसमध्ये आहे की गाडी फुल पेमेंटवर घेऊया की कसं घेऊया, फुल पेमेंट द्यायचं. पण विचार केला, चल भाई पैसा आहे, खर्च करूया. 3 वर्ष आम्ही कसा कसा स्ट्रगल केलाय. पण ह्या 3 वर्षाची जर्नी फक्त मला आणि माझ्या मित्रांना माहिती आहे. तर आता आपण थांबूया, अजून एक आपला मित्र येतोय साहिल, तो आला की आपण मग जरा गप्पा गोष्टी करू आणि मग अनवील करू. तर आपलं स्वप्न होतं असा काहीतरी ऍडव्हेंचर घ्यायचा, पण आपण ही नाही घेत आहे, कारण माझ्याकडे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. आपण चालीत राहतो. जेव्हा आपण चांगले आपण आमच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये जाऊ तेव्हा आम्ही घेऊ हे सर्व गोष्टी. पण बघू शकता अशी काहीतरी आपली ऍडव्हेंचर असणार आहे, पण सेम नसणार आहे. तर कमेंट करा तुम्हाला तुमची ऍडव्हेंचर कुठली आहे. आणि बघू शकता फुली रेडी आहे ही या राईडसाठी. कडक एकदम सुपर केले गाडीला. आणि असंच काहीतरी आपला स्वप्न आपण आज पूर्ण करतोय.
आता मी गाडी युज बाईक मध्ये का गेलो आणि ह्याच्याबद्दल मी एवढा अभ्यास करून का ह्या कॅटेगरी मध्ये आलो ह्याचा मी तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये सांगेन. पण आज थोडा इमोशन आहे. कारण स्ट्रगल हे होत राहतो. पण त्या स्ट्रगल मधून आपण कुठल्या क्षेत्रामध्ये चाललो ह्याच्याबद्दल आपल्याला नेहमी अभिमान असावा. आणि ठीक आहे, स्वप्न आहेत आणि त्यासाठी मी दिवस रात्र कष्ट करतोय. तर बघू शकता हे सर्व आता स्वप्नासाठी आपल्या ट्राय करतात कुठली बाईक घ्यायची आहे. आणि अजून एक गोष्ट की आम्ही जे बाईक घेतो ना हे आमच्यासाठी खूप प्राऊड मुमेंट. सोडा, आम्ही खूप कष्ट करून घेतलेत, प्रत्येक जण कष्ट करतो. पण तुम्ही विचार करा, लहानपणी आम्ही सर्व एकत्र पेपर लाईनला जायचो. हे सर्व मित्र जे आहेत ना माझे, आम्ही एकाच विलेपार्ले सँटाक्रूज मध्ये पेपर लाईन पासून आमचं आयुष्य चालू केलं. 9वी 10वीला आम्ही पेपर लाईनला जायचो. आई वडिलांना बोलायचो आम्ही फिरायला चाललोय, सकाळ सकाळ जॉगिंगला चाललो आणि आम्ही लोक पेपर लाईन जायचो. म्हणजे विचार करा, त्या टायमापासून आम्ही आमचा स्ट्रगल केलाय. आणि हे जे तुम्ही बघताय ना हे सर्व पेपर लाईनचे मित्र आहेत माझे. दीपांशू माझा खास मित्र आहे. असंच आपला साईश आहे, साहिल आहे, आपला अजून एक मित्र होता तो आहे आपला मित्र तुषार आहे. आम्ही लोकांनी सर्वांनी स्ट्रगल केलं आणि स्ट्रगल करून आम्ही आमचे बाईक्स घेतले. तर लोकांसाठी असतील हे बाईक एक नॉर्मल टॉय, पण आमच्यासाठी आम्ही 200 300 रुपये जमा करून घेतलेली ही जी संधी आहे ती आम्ही लहानापासून घेतली आहे. म्हणजे मी जेव्हा पल्सर घेतली 200 रुपये जमा करून, ZMR घेतली 200 रुपये जमा करून. तर हे आमचं स्ट्रगल आहे. आणि आज जेव्हा चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतोय, मी ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये काम करतोय, तेव्हा जाऊन हे मोठी रिक्स घेतली आहे. तर त्या रिक्सला आपण स्वप्नामध्ये आपण कन्वर्ट करायची हिंमत ठेवली. आणि या हिंमतच्या पाठी आपल्या मित्रांचा, आपल्या आई वडिलांचा खूप मोठा हात आहे. तर आपण थांबूया, आपल्या अजून 2-3 मित्र येत आहेत आणि मग त्यांच्याकडनं आपण बाईक बद्दल विचारूया. दोघे पण भावावाले वाटतात ना, भाव वाटतात, भाव. सेम शर्ट घालणार. ते बँड्राला उभे राहतात ना. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू बाबा. मला सगळ्यात डाऊट आला आणि फायनान्स त्यांनी केलाय. तर शुभमची कृपा. शुभमने फुल पेमेंट केलाय. शुभमला पाहिला नाही तू, 1 लाख रुपये दिला ना त्यांनी मला. आपले सर्व मित्र आले, 2-3 जण आले. ठीक आहे, तर आपण आता गाडी रिव्हील करूया आणि बाकीच्यांना कामाला जायचं आहे. बघा किती 9 to 5 वाले, हे 9 to 5 वाले मी लोक एकाच कंपनीतले. हा भैया लोकांना कामाला लावून आलाय आणि हा बघा कान साफ करणारा. ठीक आहे, मजाक मस्ती होत राहते, इमोशन्स करतेस ना. ओके. सो फायनली टाइम आलाय, जी आपली बाईक आहे आणि आपल्या मित्रांसोबत आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर कुठे ना कुठे 3 वर्ष स्ट्रगल होता या लाईफचा. आणि 3 वर्षामध्ये हे जेवढे पार्टी उभे आहेत ना, हे सर्वांचे बाईक मी वापरले, त्याची कार वापरली. म्हणजे कुठे ना कुठे या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी हे मित्र नसते किंवा 3 वर्ष माझ्याकडे बाईक नव्हती, तर मला जर बाईक भेटली नसती ना यांची, तर मी माझी जर्नी कंटिन्यू करू शकलो नसतो. तर आपण आपल्या गौराईला आता रिव्हील करूया आणि त्या रिव्हील मध्ये आपल्या सर्व मित्रांसोबत आपण ह्या नवीन लक्ष्मीला आमच्या मित्रमंडळीमध्ये तिचं स्वागत करूया. चला मग. ओके. सो ही आपली नवीन लक्ष्मी आहे, जी आपल्या पूर्ण ग्रुपमध्ये आलेली आहे. थँक्स टू पंकज, शुभम आणि ह्या तिघांना माहिती पण नव्हतं. चला मग आमच्या या लक्ष्मीला घेऊन नाव सांगतो ना, स्वप्नील आणि दीपांशू. सो थँक्यू सो मच. सो मित्रांनो, बघू शकता ही आपली नवीन ऍडव्हेंचर आहे जी आपल्या ग्रुपमध्ये आलेली आहे. आणि गेले 3 वर्ष मी ह्या कष्टासाठी, ह्या गाडीसाठी धावतो. ऍक्च्युली स्वप्न होतं मोठी अजून एक घ्यायची, पण आपला पार्किंगचा इश्यू आहे. आपण विचार केला हिलाच आपण लक्ष्मी बनवूया. तर ही त्याच्या गाडीची चावी आहे आणि ही चावी आपण एका खास मित्राला देणार आहोत, ज्यांनी मला महाकुंभ राईड साठी पण सपोर्ट केलाय. म्हणजे 24 तास त्याची गाडी माझ्याकडे असायची.
तर आपण साहिलला बोलवणार आहोत. तर साहिल आपल्या गाडीला चालू करणार आहे, कारण हाच तो मित्र आहे आणि हाच तो माझा भाव आहे, आत्याचा मुलगा, ज्यांनी 24 तास त्याची गाडी मला दिली आहे. माझे प्रत्येक राईड, जेवढे पण मोठे राईड होते ते ह्याच्यामुळे पूर्ण झालेत. महाकुंभ राईडला ज्याची बाईक घेऊन गेलो ती ह्याचीच गाडी होती. त्यानंतर आता मी गावी पण जातो किंवा कुठेही जातो ना मी, तर भावाचा खूप जास्त सपोर्ट होता. तर आपण हे आपल्या लक्ष्मीला ह्याच्या हाताने चालू करणार आहोत. तर तुला कसं होतं? एक्साइटमेंट. म्हणजे ठीक आहे, गेले 3 वर्ष जो स्ट्रगल होता ना तो कुठे ना कुठे पूर्ण झालाय. तर त्याच्यामध्ये जास्त जास्त श्रेय ज्याचा सपोर्ट आहे तो आपला साहिल. तर साहिल जाऊन गाडीला चालू करा. क्लच दाब. ओके, तर फायनली आपली जी बाईक आहे ती रेडी टू गो आहे. आणि या पूर्ण 4 दिवसाच्या प्रोसेसमध्ये थँक्स टू प्रांश मोटर्स, आणि प्रांश मोटर्सचे ओनर आहेत राहुल भाई. कुठे ना कुठे तुम्ही मुंबईमध्ये कुठेही प्राइसेस चेक करा, तुम्ही किती मोठे डीलर्सचे प्राइसेस चेक करा, त्या प्राइसेस इज मोर दॅन 20,000 लेस दॅन एनी अदर मार्केट डीलर. आणि हे मी स्वतः नाही बोलत आहे, त्यांचे इन्स्टा पेजेस आहे, भरपूर डीलरचे सर्वांचे इन्स्टा पेजेस आहे. मॉडेल वाईज, मग बाईकची कॅटेगरी, बाईकची प्राइसेस, बाईक किती किलोमीटर चालली आहे, आणि बाईकची ओनरशिप, या 5 गोष्टी जर तुम्ही चेक कराल ना तर तुम्हाला प्राइसेस मध्ये नेहमी फरक दिसणार. आणि मार्केटमध्ये चांगले बाईक असतात, सर्वांकडे चांगले बाईक्स आहेत, पण जी इंजन क्वालिटी आहे ते पण नेहमी चेक करा. इंजन क्वालिटी खूप इम्पॉर्टंट असते. मी जेव्हा इथे आलो फर्स्ट स्टार्ट मध्ये गाडी स्टार्ट झाली, त्यानंतर मी राऊंड घेऊन बघितलं, आणि हे सर्व गोष्टी असं नाही की मार्केटमध्ये ऍक्सिडेंटल बाईक्स पण असतात. मी चेक केला, गाडी फुल मेन कंडिशन मध्ये आहे. सो माझा जेन्युइन फीडबॅक असेल की जेव्हाही तुम्ही बाईक घ्याल, तुम्ही कुठलाही मार्केट करणं घ्या, पण एकदा प्रांश मोटर्स मध्ये चेक करा. आणि थँक्यू प्रांश मोटर्स आणि त्याच्या टीमला की स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण कमी प्राइस मध्ये. तर असेच तुमच्या बिझनेस मध्ये भरपूर सारा बिझनेस येऊ, हीच माझ्याकडनं शुभेच्छा.